आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण लागू करा, जरांगेंनी ही मागणी केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रानं फडणवीसांना मुख्यमंत्री केलं, केवळ मुंबईनंच त्यांना मुख्यमंत्री केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा यात सहभाग आहे आणि कुणाच्याही आश्वासनावर आंदोलन मागे आपण घेणार नाही। मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं असं सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। तर मराठ्यांचा अंत पाहू नका अशी सुद्धा ताकीद त्यांनी दिली। तर काही आरोप केलेले आहेत जरांगेंनी। तर सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातली उपसमिती आज या उपसमितीचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटून गेलं, तसंच याबद्दल मतभेद सुद्धा होते। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। महेंद्र, खरं तर याच संदर्भात मनोज जरांगेंनी इशारा दिलेला आहे, तर सरकार छुप राजकारण करू पाहत आहे। सरकारचा मंत्री खरं तर आजच्या बैठकीला भेटीला आला नव्हता आणि त्यामुळे तरी कुठेतरी जरांगे सुद्धा नाराज झाले होते। काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? नक्कीच सरकार जे ते यावेळेस मोठी परीक्षा पाहावी लागणार आहे, कारण मराठा आरक्षण संदर्भात जे ते मुंबईत जे ते मोठ्या प्रमाणात आंदोलक आले आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी की जो जल्लोष आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय। एकंदरीत अर्धनग्नही जे ते आंदोलकांकडून करण्यात येते। या ठिकाणी CSTचा चौक आहे, हा सेल्फी पॉइंट आहे, त्या ठिकाणी या आंदोलकांचं जे आहे ते जल्लोष चालू आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण रस्ता आहे तो पूर्णपणे तो पॅक करण्यात आला आहे आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर रॅपिड ॲक्शन फोर्स आहे तीही त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कोणत्याही पद्धतीने रस्ते हे जाम होऊ नये आणि मुंबईकरांना याचा त्रास होऊ नये म्हणून जे आहे ते या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात आपण मराठा आरक्षण मिळवल्यावरच मुंबई सोडू अशी जी आहे ती मराठा आंदोलकांची आहे ती ठाम भूमिका आहे। या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जर पाहिलं गेलं तर कडेकड बंदोबस्ताबरोबर ड्रोनच्या कॅमेऱ्यातही जे ती नजर ठेवण्यात येते आणि इथे पाहिलं गेलं तर जे आलेल्या आंदोलकांना ते या ठिकाणी खाण्यापिण्याचं वाटप असेल तेही राजकीय पक्षाकडून केलंय। मात्र आंदोलक आहेत ते या ठिकाणी जर पाहिलं तर आंदोलक आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि या 6 वाजेपर्यंत ते आंदोलकांचा जो पोलिसांनी दिलेली परवानगी आहे ती 6 वाजेपर्यंत आहे। मात्र 6 वाजल्यानंतर पुढे काय होणार हे पाहण्याचं महत्त्वाचं असणार आहे, कारण पोलीस यावर काय भूमिका घेतात। कारण पोलिसांनी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला असल्यास पोलिसांच्या वतीने जे आहे ते अश्रूधूर किंवा नळकांड्या सोडून जे त्या आंदोलकांना पांगवलं जाईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार आहे ही पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आंदोलक आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि या ठिकाणी जे ते पारंपरिक नृत्य किंवा गाणी आहेत ती वाजवली जात आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर मुंबई हमको जम गई अशा प्रकारची गाणी आहेत ती वाजवून ते एक जल्लोष करण्यात येतोय। नेमका हा उत्साह आहे, त्यांचा हा उत्साह पाहण्यासारखा आहे, कारण आंदोलक आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि यापुढे आता 6 वाजल्यानंतर जेतो आंदोलनाला वेळ संपण्यात येणार आहे। महेंद्र, एक गोष्ट इथे की आजची मुदतवाढ मिळाली होती आणि उद्याची सुद्धा आता आणखी एक मुदतवाढ उद्याच्या दिवसाची सुद्धा मिळालेली आहे। त्यामुळे आज ज्याप्रमाणे लोंढेच्या लोंढे आले होते मराठा आंदोलकांचे आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलकांची संख्या जवळपास दुप्पट झाली होती, उद्या सुद्धा त्यामुळे हीच शक्यता आहे। आणि आता खरं तर तू म्हणतोस त्याप्रमाणे आझाद मैदानात आंदोलकांची संख्या जेवढी निर्धारित करण्यात आली होती त्यापेक्षाही जास्त आहे आणि त्यामुळे इतर परिसरामध्ये ते आंदोलक पसरलेले आहेत। तर कदाचित नियमांची उल्लंघन झालं, नियम मोडले गेले अशा संदर्भातला काही तक्रार दाखल होऊ शकेल का या संदर्भातली? नक्कीच 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 या संदर्भात तक्रार नाही। मात्र पोलिसांनी काल जी परवानगी दिली होती ती एका दिवसाची होती। 5000 लोक आहेत आणि 5 गाड्या अशी परवानगी जी कोर्टाने पण दिली होती। मात्र जे ते मराठी आंदोलक आहे मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आहेत आणि जी परिस्थिती आहे ती इथली आता बिघडत चालली आहे। सर्वत्र जे ते संध्याकाळची वेळ आहे, हा संध्याकाळचा वेळ आहे जो चाकरमानी मुंबईकर असतो तो कामावर आलेला असतो आणि हा बहुसंख्य जो भाग आहे तो सगळा नोकरवारदार वर्ग इथे कामाला येत असतो। त्यामुळे यावेळेस संध्याकाळच्या वेळेस मुंबईकरांना बराच त्रास पाहायला मिळतोय। आता उद्या आणि परवा म्हणजे आज जर पाहायला गेलं तर आजची परवानगी जर मिळाली आंदोलकांना
तर 2 दिवसामध्ये म्हणजे जसं दरंगे पाटील म्हणाले होते की मंगळवारी बुधवार नंतर जे आहे ते अजून काही लोक आहेत जी गावाकडे अजून आहेत ती मुंबईच्या दिशेने येतील आणि तेव्हा परिस्थिती आणखीन जी आहे ती बिकट होईल. नक्कीच महेंद्र, एकतर CRPF तुकडी तर आहे, मुंबई पोलिसांची सुद्धा अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आलेली आहेत, मात्र त्यासोबतच आणखी कोणकोणते कृती दल इथे आहेत? पोलीस महासंचालक स्वतः या ठिकाणी गस्त घालतायत. DCP आहेत ते मुंडे साहेब ते या ठिकाणी फिरतायत आणि जर पाहायला गेलं तर अतिरिक्त पोलीस दलांसोबत जे आहे ते या ठिकाणी स्पेशल पोलीस आहेत ते या ठिकाणी फिरतायत. रॅपिड ॲक्शन फोर्स आहे ती या ठिकाणी आली आहे. दंगल नियंत्रण पथक आहे ते या ठिकाणी आहे. सकाळी जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर जो रस्ता जातो तो रस्ता आहे तो आंदोलकांकडून तो जाम करण्यात आला होता. त्यावेळेस जे आहे ते पोलिसांनी मध्यस्थी करून हा रस्ता सुरू करण्यात आला होता. मात्र आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबई सोडणार नाही ही त्यांची ठाम भूमिका आहे. त्यामुळे आज संध्याकाळच्या वेळेत जे आहे ते पोलिसांकडून जे आहे ते आंदोलनाला परवानगी मिळते का यावर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद महेंद्र या सगळ्या अपडेट्सबद्दल. तर आपण पाहतोय मराठ्यांचा लोंढा, समर्थकांचा लोंढा वाढतोच आहे. ही गर्दी आता कदाचित आटोक्याबाहेर जाईल की काय असा प्रश्न आता उद्भवलेला आहे.